हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल पण व्हिडिओ शूट नाही केला मी ना, आज पण दिवसभर व्हिडिओ शूट नाही केलेला आहे. आज आहे गुरुवार, उपवास आहे. त्यात एवढा अशक्तपणा ऑलरेडी आला आहे. मी उपवास धरला आहे गुरुवारचा, आणि त्यात साबुदाणासुद्धा खाल्ला नाही, कारण नव्हता साबुदाणा. रे बघा, आता लक्षात आलं साबुदाणा. तर थोडा थोडा किराणा आणला मी. आता मयंकला शाळेत घ्यायला गेलती तेव्हा थोडासा भाजीपाला आणला, केळी आणली. उपवास आहे ना, काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळपासून, आणि एकदम असा विकनेस आलेला आहे. काल मी एक व्हिडिओ शूट केला होता बरं का, पण काय झाला विषय, मला एका ताईने सांगितलं की ती नाही का काय बोचरी तुला अशी बोलली तशी बोलली, तसं सांगितलं मला. तर तसं सांगितल्यामुळं जरा माझं डोकं खराब झालं. मग मी नको त्या शिव्या दिल्या, चांगला व्हिडिओ बनवलो मोठा. मग काय झाला माहिती का? काय रे? हां, तर काय काय मला सांगितलं. त्याच्यानंतर मी भरपूर मोठा व्हिडिओ पण बनवला, पण तो व्हिडिओ डिलीट करून टाकला. कारण कसं आहे, मला होऊन कोणाच्या भांडणात पडू वाटत नाही. हां, पण जर मला कोणी बोलेल ना, मग त्याची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, असं आहे. पण मग मला रात्री लाईव्ह आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की ती तुला काहीच बोललेली नाही आहे, तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाला असेल. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, तिचे व्हिडिओ तर मी बघत नाही, थुकत बी नाही. तिचा थोबाडे बी पाहू वाटत नाही मला, जेव्हापासून भांडणं झाले ते सगळ्या गोष्टी झाल्यापासून. तर मी इग्नोरच करते. तर मला एका ताईने सांगितलं असं आहे तसं आहे. पण मला पण असं वाटतं, दुसऱ्याच्या सांगण्यावरून विश्वास करण्यात आणि स्वतः डोळ्यांनी बघण्यात फरक आहे. पण मी जाऊन बघतच नाही, त्यामुळे मला काही त्रास होत नाही त्या गोष्टीचा. तर असू द्या, कोण का भुकोन आपल्या नावाने, नाही का. आपण चांगले कर्म करत जायचे, बाकी जो जसा वागल तसं त्याला फळ भेटेलच. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सध्या आपण हे फळं खाऊ. काय रे? तर केळी आणले, उपवास होता, दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आहे. आता केळी खाते. सर्दी तर आहे, लय ताप आहे, सर्दी आहे, घसा तर एवढा जाम झाला आहे ना, म्हणून एवढं हळूहळू बोलते. नाही तर तुम्हाला माहिती किती वरडते मी. काय रे, फुटतंय तरी का तुला? तर हा मयंक बी ना काही ना काही आणत राहतो बाबा. ते कायच जेली म्हणते, ते घेऊन मागितलं, ते फोडून दिलं आता त्याला. तर आज काय माझं व्हिडिओ शूट करणं नाही झालं, कारण एवढी तब्येत डाऊन होती. कामं आवरले, आज गुरुवार आहे, पाणी पण नाही आला. तर कपडे राहिले तसेच, पाणीच नाही आला. तर जेवढं सगळे कामं आवरलेत बाकीचे, झाडून पुसून भांडे वगैरे, आणि दिवसभर आरामच केला. मला असं बोलायला सुद्धा एवढा त्रास व्हायला लागला ना, घशामध्ये असं तळतळ व्हायला लागलं. सर्दीमुळं माहिती ना कसं होतं. आणि एवढं 3 दिवस झाले, एवढं डोकं जाम आहे की विचारू नका. आज काय माहिती लाईव्ह होईल का नाही. तरी पण म्हटलं चला आज व्हिडिओ नाही सोडला तर एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकून द्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर लय आजारी आहे, जबरदस्त आजारी आहे, त्यामुळं व्हिडिओ काय बनवला नाही मी आज, आणि कालचा व्हिडिओ सोडला नाही. कालची लाईव्ह पण संध्याकाळची मी प्रायव्हेट करून टाकली. कारण कसं आहे, मला होऊन कोणाच्या भांडणात पडायचंच नाही मुळात. आणि जर कोणी काही कर्म करत असेल माझ्याबद्दल, तर त्याचे कर्म त्याला बरोबर फळ देतील. त्यामुळे मला कोणाच्या राड्यात पडायचंच नाही, ठीक आहे. ते व्ह्यूसाठी याच्यासंग भांडा त्याच्यासंग भांडा, ते जमत नाही मला. पण काल खरंच सांगते, काही गोष्टी अशा कानावर आल्यानंतर एवढा डोकं सरकलं होतं ना माझं, लय शिव्या घातल्या, लय जबरदस्त. पण मग ते व्हिडिओ मी डिलीट करून टाकला. म्हणलं कोण काय कर्म करत असेल ना, त्याचे कर्म त्याला बघून घेतील, आपण नाही बोलायला पाहिजे. म्हणून अक्षरशः मी 25 मिनिटाचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही इच्छा नाही आहे व्हिडिओ वगैरे बनवण्याची. आता मी मयंकला घेऊन आली, उद्या सुट्टी आहे याला, म्हणजे उद्या झेंडावंदन ना, स्वातंत्र्य दिवस. तर 15 ऑगस्टच्या माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. आणि चला आता काय नाही, आपला स्वयंपाक वगैरे करायचं, उपवास सोडायचा. लाईव्हची काही गॅरंटी नाही देऊ शकत येईल का नाही येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा, लाईक करा, आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. याला पण ताप आलेला आहे, मला काहीच कळो ना बाबा. याला पण ताप आलाय, सर्दी. तू काहून असं करतो रे मेन केव्हानी? बोचरे, मग असला नाही करायचं.
येड्यावानी. फोन तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू थांब आपण. 2 मिनिटं हा. दाखवतो मी. हे मयंकला काय फसलं त्या जेली मध्ये बघा. असं ना नीट दाखव ना बाबा तुला बी. हे काय फोन. हे काय आहे मला सांग बरं. डायनासोर. हा, हे डायनासोर ना आधी लय मोठे मोठे होते, माणसापेक्षा असे मोठे दिसायचे माहिती का. आणि डायनासोर असं होतं तिची मुंडी लय मोठी होती, केसर मुंडीवाणी. हो का. हो. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा. बाकी आम्ही बरे झाल्यावर चांगला व्हिडिओ बनवू. तोपर्यंत आम्ही आजारी आहे, तोपर्यंत तुम्ही समजून घ्या. आज लाईव्ह होईल का नाही गॅरंटी नाही. आली बी तर 5-10 मिनिटं येईल, नाही तर शक्यतो येणारच नाही. आता जेवण करते, करून खाते आणि झोपून राहते बाबा गोळ्या औषधं घेऊन. काय 6 वाजता कोण झोपतं? 6 वाजता मी झोपते. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. लिपस्टिक लागली मला. बाय बाय.